हो, आता जनता दरबार कशा संदर्भात घेऊन आली, काय विषय? महाराष्ट्राचं सरकार जे आहे, शासन आपल्या दारी नावाचा एक बोगस कार्यक्रम करत आहे. याच्यात एक जाहिरातबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट, आणि मुख्यमंत्री येऊन उपमुख्यमंत्री काय करतात तर म्हणे आम्ही संजय गांधी योजनेचं प्रमाणपत्र दिलं. संजय गांधी योजना निश्चित महत्वाची आहे, परंतु त्याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन ते सांगतात. तर ते रुटीन काम आहे. सरकार आपल्या दारात येत असताना एक न होणारे काम इथं झाले पाहिजे. जे लोक सरकारच्या दरबारी पोहोचू शकत नाही ते पोहोचले पाहिजे. परंतु आत्ताच्या वेळेला राज्यामध्ये चालू असलेला हा कार्यक्रम, हा उपक्रम, जाहिरातबाजी, स्वतःची दुकान, स्वतःचं शो मीडियाच्या माध्यमातून समोर आणणं, जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे. कित्येक ठिकाणी तर तहसीलदार बीडीओंना कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम करायला सांगितलेले आहेत, लोक आणायला सांगितलेले आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडीअडचणी एक विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून ह्या जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी निश्चित या उपक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे. सुरुवात आम्ही शिवालयातून मुंबईतून केली, आता बुलढाण्याला, संभाजीनगरला येणार काळात, मग धुळ्याला आहे, पिंपरी चिंचवडला आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे. या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी या महाराष्ट्रात या महिनाभरात अशा पद्धतीनं जनाधिकार, जो जनतेचा एक हक्काचं ठिकाण आहे, ते आम्ही देतो. आणि याला म्हणलं आम्ही शासन आपल्या दारी या नुसतीच बात करतात हे, परंतु खऱ्या अर्थानं शिवसेना जनतेला साथ देते. त्या हेतूनं आज बुलढाण्यामध्ये अशा पद्धतीनं जनाधिकार या जनता दरबाराचं आयोजन आम्ही केलेलं आहे. इथून बुलढाणा लोकसभा हे काँग्रेस आग्रही त्यासाठी काय देणार का? हे पहा, बुलढाण्याची जागा शिवसेनेची सातत्यानं 1989 पासून निवडून येते. सातत्य, फक्त एकदा मध्ये शिवसेनेची जागा आलेली नाहीये. आणि मला असं वाटतं त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहेच. त्यामुळं आमची आघाडी आहे. निश्चित मागायची जागा अधिकार तर सगळ्यांना आहे, परंतु शिवसेनेचा स्टँडिंग खासदार इथला निवडून आलेला आहे, ही जागा शिवसेनेची आहे. मला असं वाटतं शिवसेनाची जागा लढणार, याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असायचं काहीच कारण नाही. लोकांच्या ज्या व्यथा आहेत, सरकारचे अधिकारी असेल किंवा मंत्री असेल, कशा पद्धतीनं निष्ठुरपणे वागतात. छोट्या गोष्टी, एखाद्याच्या बांधाचं भांडण जरी असलं तर कशा पद्धतीनं त्यांना अधिकारी त्रास देतात. आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचं जे स्वतःचा अधिकार आहे तोच जनतेला मिळत नाहीये. आणि म्हणून हा जनाधिकार जनतेचा अधिकार आहे. म्हणजे खरं तर जनतेने अशी कोणाच्या दारात जायची गरजच नाहीये. खऱ्या अर्थानं गरजच नाहीये. प्रशासनाने काम फ्लुएंटली केलं पाहिजे प्रोसेस म्हणून, परंतु हे होत नाही. आणि म्हणून या प्रशासनाचे सुद्धा कान पिळण्याची गरज आहे. त्याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतोय. शिंदे गटांकडून असं म्हटलं जातं की कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात, म्हणूनच अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कोणते कार्यक्रम? आपला पत्रकार परिषद झाली, ठाकरे साहेबांची महापत्रकार परिषद, त्यानंतर आपला जनता दरबार असेल. मग काय घरात बसायचं का? तुम्ही जे कराल ते काय नुसतं बघत बसायचं का? तुम्ही अन्याय करायचा, तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि तुमच्यावर आवाज उठवायचा नाही का? आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तर अपात्र ठरणारच आहे ना. ज्या गोष्टी काल उद्धव साहेबांनी जनतेच्या न्यायालयात मांडल्या त्याचं उत्तर द्यावं, बाकी गोष्टी राजकीय करण्यापेक्षा. शिवसेना पक्ष म्हणून, शिवसेनेची घटना म्हणून, शिवसेनेचा व्हीप म्हणून, पक्ष म्हणून जे काही नियम आहे, कायदे, त्याला उत्तर द्यावं. बाकी कशाला सहानुभूती वगैरे मिळवायचं? तुम्ही काय करताय? जनता न्यायालय कशासाठी मांडलं? की जे खरे न्यायालय तिथे न्याय मिळत नाही म्हणून जनतेच्या न्यायालयामध्ये आपण गेलो ना. हे जनता न्यायालय उद्धव साहेबांनी कशासाठी केलं? जर जे खरे न्यायालय आहे यांनी जर खऱ्या अर्थानं न्याय दिला असता तर जनतेच्या न्यायालयात जायची गरज नाही. आता जनाधिकार आम्ही काय करतोय? शासन आपल्या दारी. तुमच्या इथला शासन आपल्या दारीचा रेकॉर्ड काढा. माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. किती लोक आले होते, काय काय काम केलं. सरकारचं काम कोणतं आहे? मग तुमच्या इथले प्रोजेक्ट काढा ना. सिंचनाचे बुलढाण्याचे किती प्रलंबित आहे. प्रोजेक्ट होत नाही, पाईपलाईन होते. आहे का नाही बुलढाण्यामध्ये? आहे का नाही सांगा तुम्ही. मग त्याच्यावर बोला ना तुम्ही. तुम्ही काय सांगता?
की मी याचं प्रमाणपत्र दिलं, त्याचं प्रमाणपत्र दिलं, मी एसटीचा पास दिलाय. हे काय मंत्र्याचं काम आहेत का? हे काय मंत्र्याचे काम आहेत का? आणि म्हणून एका हिशोबाने न्याय मिळत नाही, ज्यास न्याय मिळत नाही त्याच कानाखाली आवाज काढून न्याय मिळवावा लागतो, हे शिवसैनिकाला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो. आज तुम्ही जनाधिकार घेतात म्हणजे कुठेतरी हुकुमशाहीकडे आपली वाटचाल झाली का? अरे आम्ही लोकशाहीसाठी भांडतो, तुम्ही काय प्रश्न विचारताय फालतू? आम्ही लोकशाहीसाठी हे करतोय, तर हुकुमशाही काय? जनाधिकार घेणं हुकुमशाही आहे? जनता न्यायालय घेणं हुकुमशाही का काय? कसा प्रश्न विचारता तुम्ही लोक? भाऊ, अपात्रतेच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्याच्यानंतर नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे धमक्या देत आहे म्हणून. मग जे जज आहे त्याला असं स्पष्टीकरण द्यायची गरज पडते. याच्यातच आमच्या पत्रकार परिषदेचं आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं यश आहे. कोणत्याही न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही न्यायावर खुलासा केला नाही, याचा खुलासा यांना येऊन करावा लागतो. याचाच अर्थ आमची पत्रकार परिषद उद्धवजी ठाकरे साहेबांची योग्य होती. बिलकुल दुर्लक्ष होती. तर मार्केट कमिटीत आपण बसलेलो, शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नावर सरकारचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही, गारपिटीची नाही मिळू शकलेली, पावसाची नाही, अतिवृष्टीची नाही मिळू शकली, दुष्काळाची अजून कुठं मिळालेली आहे? दुष्काळ किती तालुक्यात? फक्त 40 तालुक्यात जाहीर झाला आहे. शेतमालाच्या भावाविषयी सातत्यानं लढा देत आहेत शेतकरी. कापसाच्या भावाविषयी सातत्यानं बोलतायत, मक्याच्या भावाविषयी बोलतात, सोयाबीनच्या भावाविषयी बोलतात, आयात निर्यात धोरणाविषयी बोलतात. कुठं शेतकऱ्यांच्या फेवरचं कोणतं धोरण आहे? शेतकऱ्यांच्या फेवरचं कोणतंही धोरण हे सरकार आणत नाही, करत नाही, नुसत्या घोषणा करतं. आणि म्हणून निश्चित त्यासाठी न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. की दावोसला जायला 70 लोकांची गरज काय? सरकारी खर्चातून. दावोसला जायला एक 10-12 जणांचं शिष्टमंडळ, 2-3 मंत्र्याचं शिष्टमंडळ असतं. याच्या आधी दावोसला दरवर्षी हे दावोसची परिषद होत असते. याला एक 2-3 मंत्री आणि मला असं वाटतं काही ठराविक अधिकाऱ्यांची गरज असते, एक 10-12 जणांची. आता तू एवढे लोक घेऊन गेले म्हणजे आता केवढी गुंतवणार? मागच्या वर्षीच जे दावोचं त्याचं अजून क्लिअरिटी काही नाही. अनेक प्रकल्प गुजरातला गेले, याच्यावर खुलासे करता या सरकारच्या नाकी नऊ येतात. आताही त्याच्यामध्ये तर काही लोक दलाल लोक गेलेले आहेत, काही लोक गेलेले वेगवेगळ्या गुन्हेगाराशी संबंधित लोक गेले. आता यांच्याच नावाने तुम्ही होणार बघा, आता ऍग्रीमेंट होणार. ज्यांच्या खात्यावर कवडी नाही असे लोक ऍग्रीमेंट करणार आणि हे सांगणार आम्ही एवढी कोटी आणली, आम्ही तेवढी गुंतवणूक केली, आम्ही एवढी. काय होणार नाही. हे सरकार स्टेबल सरकार नाही. हे गुजरातचं धार्जिनं सरकार आहे, हे काय महाराष्ट्राचं धार्जिनं सरकार नाही. महाराष्ट्रात जे आलं आणायचं आपण आणि न्यायचं दुसऱ्यांनी, गुजरातला द्यायचं, अशा प्रकारचं. त्यामुळे मला असं वाटत नाही हे सरकार करंट सरकार आहे. दावोसमध्ये सरकार काही करू शकणार नाही. आल्यावर नुसत्या थापा मारते. एमएलए डिस्क्वालीफाइड का जो निर्णय सामने आया है, उसके बाद उद्धव ठाकरे साहब ने प्रेस ली. फिर उसके बाद जो स्पीकर है नार्वेकर है, इन्होंने भी प्रेस लेके अपनी बाजू रखी है और उन्होंने इसमें एक आरोप लगाया है कि उद्धव ठाकरे साहब धमकी दे रहे हैं. क्या कहेंगे आप? शिवसैनिक धमकी नहीं देंगे तो क्या करेंगे? विनंती करेंगे. शिवसेना का स्वभाव है, शिवसेना का स्वभाव है, वो शिवसेना उस तरह से काम करती है. धमकी क्या दे रहे हैं हम? धमकी देते तो तुम घूम नहीं सकते थे रास्ते से. धमकी नहीं दे रहे, तुम अन्याय कर रहे, उसके बारे में हम आवाज उठा रहे हैं. ये आवाज उठाने को आप धमकी समझ रहे हो तो समझो, कोई प्रॉब्लेम नहीं. त्यांनी असा उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे की उद्धव ठाकरे साहेब हे शिवसैनिकांना, आमदारांना घरगडी म्हणून समजत होते, त्यांना शूद्र समजत होते. त्यामुळेच आम्ही सर्वजण त्यांना सोडून गेलोय. किती दिवस तुम्ही घरगडी म्हणून काम केलं त्यांच्याकडे? घरगडी होते म्हणून तुम्ही जिल्हा प्रमुख होते का? घरगडी होते म्हणून तुम्ही विरोधी पक्षनेते झाले का? घरगडी होते म्हणून मागच्या काळात तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या काळात मंत्री होते का? घरगडी होते म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते का? घरगड्यांना जर असं काम मिळत असेल तर मला सुद्धा घरगडी व्हायला काय हरकत? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.